बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ. प्रकरण 7. अनुपमा आली. तिच्या अस्तित्वाने त्याच्या मनाला चांगलीच जाग आली. आपल्याला विलक्षण काही होतंय. हे कसले संकेत आहेत? ही कसली अदृश्य घटनांची नांदी आहे हेच त्याला कळेना. महेश, तू झोप आता, मी थांबते. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या निळसर डोळ्यात मार्दव होतं. अपरंपार स्नेह होता. त्याची काळजी होती. पांढऱ्या गाऊनमध्ये ती स्वप्नपरी भासावी इतकी कमनीय आणि तितकीच सुंदर दिसत होती. धिक्कार असो, शतवार धिक्कार असो. त्याने आपल्या मनाचा धिक्कार केला होता. निर्मला हृदयात, मधुकामिनी हातातल्या रंगात आणि अनुपमा डोळ्यात. प्रत्यक्षात वेड लागलं की काय आपल्याला? भलत्या वेळी हे असले विचार तरी कसे येतात? त्याचं मन अस्वस्थ झालं. साहेबांना जाग आली. दोघांकडे ते कितीतरी वेळ निशब्द होऊन पाहत होते. त्याने हाताने दोघांना जवळ बोलावलं. महेश, अनुपमा. साहेब, आता काही बोलू नका, मग खूप बोलता येईल. खरंच डॅडी, आराम करा. आज बोललो नाही तर काय सांगावं, उद्याही बोलता येणार नाही. महेश, माझ्या तरुण मित्रा, आज मी तुला एक विनंती करणार आहे. जमेल तर पहा. साहेब, असं का बोलता? या 6 वर्षात तुम्ही बोललात आणि मी ते केलं नाही असं कधी घडलंय का? 2 अटॅक येऊन गेले. मागच्याच वेळी मी राहणार नाही असं डॉक्टरांना वाटत होतं. यावेळी काय होतं ते नंतर कळेलच. डॉक्टर आज बोलले नाहीत, उद्या बोलतील. महेशला कळेना. एखादी गोष्ट सांगायला पूर्वकथा कशाला हवी? सर्वांवर डोंगरा एवढे उपकार करणाऱ्या साहेबांना जराही दुःख असू नये, त्यांना काहीही त्रास होऊ नये असं महेशच्या मनात आलं आणि त्याचे डोळे भरून आले. तो साहेबांजवळ बसला. साहेब, तुम्ही बोला. अशक्य ती गोष्ट शक्य करता येईल. साहेब, बोला. महेश, ते जरा घुटमळले. निर्धार केल्याप्रमाणे म्हणाले. महेश, माझ्या अवखळ सरितेला, माझ्या अनुपमाला तुझ्या भक्कम बाहूंचा आधार देशील? त्याने अनपेक्षितच प्रश्न केला होता. त्याने चमकून अनुपमाकडे पाहिलं. ती खाली मान घालून उभी होती. दूर नर्मदा काठी असलेल्या निर्मलाची त्याला तीव्रतेने आठवण झाली. होकार तरी कसा द्यावा? सावत्र आईने मारल्यावर, उपाशी ठेवल्यावर रात्री निंबुणीच्या पारावर परकरात लपून पोळी भाजी आणणारी ती, पाठीवरचे माराचे वळ पाहून रडणारी ती, त्याला हसवणारी ती. निर्मलाला विसरता येईल त्याला? आणि साहेबांना नकार तरी कसा द्यावा? आपल्या नकाराने साहेबांना काही झालंच तर? तो अस्वस्थ झाला. मी चुकलो महेश. चुकलो का मी? का गप्प झालास एकदम? एवढ्यात घाई का करता साहेब? तुम्ही बरे व्हा अगोदर. अनुपमा, तुलाही महेश आवडतो ना? खूप मोठा प्रसिद्ध आर्टिस्ट झालाय तो. तू अवखळ आहेस पोरी. महेश शांत, समजूतदार आहे. ती काहीच बोलली नाही. तिच्या मौनाचा अर्थ संमती दर्शक समजून साहेब म्हणाले. महेश, तुझ्या आवडीचा मी विचारच केला नाही असं नाही,
पण कित्येकदा एखादी नाव किनाऱ्याला नेताना फार त्रास होतो. एकट्याच्याने होत नाही, कोणाला तरी मदतीला घ्यावं लागतं. खरं ना? आपण खूप ठरवतो, आपल्याजवळ अनेक स्वप्न असतात, ती सारी स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. पण स्वप्न दुरुस्तीला टाकता येतात, नवीन स्वप्न सजवता येतात. प्रत्येकच दान आपल्या मताने पडत नाही. प्रत्येक जुने क्षण जगण्यापेक्षा नवीन क्षणांना जवळ करण्यात फायदाही असतो. पण फायद्यासाठी दुःखही विकत घ्यावं लागतं. महेशला पूर्णतः कळून चुकलं. साहेबांना त्याची आंतरिक ओढ कळली आहे. तसंच त्याच्या प्रतिष्ठेवर आज त्याच्या आई वडिलांचा संसार उत्तम चालला होता. साहेबांनी त्याला प्रतिष्ठित केलं होतं. एकीकडे अत्यवस्थ साहेब, दुसरीकडे निर्मला. महेशला काही सुचत नव्हतं. अनुपमाचं आजवरचं तऱ्हेवाईक वागणं आणि नुकतीच मधुकामिनीची चित्र पाहून झालेलं तिच्या शब्दांचं दर्शन सारंच त्याला नकोसं झालं होतं. साहेब द्रष्टे आहेत. त्यांनी माणसांना हेरून इथं आणलं ते त्यांच्यासाठी, त्यांच्या सुखासाठी. एकच क्षण त्याच्या मनात विचार डोकावला. त्याबरोबर साहेब म्हणाले, ज्यावेळी तुला इथं आणलं तेव्हा मी मुळीच स्वार्थी नव्हतो. भेडा घाटाला त्या छोट्याशा दुकानात तुझी असामान्य कला पाहिली आणि वाटलं असामान्य कलाकार लोकांना दिसावा, तुला सारे सन्मान मिळवून द्यावेत, खूप खूप उंच न्यावं तुला. पण आज पांगळा झाल्यावर लक्षात आलं, आपण अपंग आहोत आणि एका मुलीचे वडीलही आहोत. त्या मुलीला घर हवं, आधार हवा. आज तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना उद्या तिला बाधक ठरतील. स्वातंत्र्य इतकं नको की ज्यामुळे जीवन धोक्यात येईल. तिचा विचार करताना तुझाच विचार मी करत राहिलो. एकाला सावरायला दुसऱ्याने सुदृढ राहायला हवं. तू आहेस महेश, तू तसाच आहेस महेश. बोलता बोलता त्याने डोळे मिटवून घेतले. त्यांच्या डोळ्यांच्या कडेने अश्रू ओघळले. पुरुष श्रेष्ठाचं हे आगतिक रूप महेशला पाहावेना. त्या क्षणी आगतिक झालेली अनुपमा डोळे पुसते असं त्याला वाटलं. साहेब, साहेब मी तयार आहे. मनावर दगड ठेवून तो कसा बसा म्हणाला, महेश आज फार मोठ्या जबाबदारीतून मी सुटलो. अनुपमा, अनुपमा बेटी बोल काही. ती काहीच बोलली नाही. साहेब मात्र प्रसन्न झाले होते. जा जा बेटी, आराम कर. उद्याची सकाळ तुझी असेल, महेशची असेल. ती काहीही न बोलता आपल्या बेडरूम मध्ये गेली. तिच्या मनात विचारांचा गुंता झाला होता. साहेबांनी तो सहज वाचला होता, पण त्यांचाही नाईलाज झाला होता. आपण महेशवर अन्याय करतोय तसाच अनुपमाच्या विचाराने तिच्यावरही हा अन्याय होतोय याची त्यांना जाणीव होती. पण रंगरेखाचा वाढता पसारा महेश शिवाय समर्थ हाताने दुसरं कोण सांभाळणार होतं. महेशलाही अनुपमाच्या मनातल्या गोंधळाची कल्पना होती, पण त्यानेही स्वतःच्या प्रेमाला तिलांजली दिली होती. निर्मलाला काय सांगावा हा प्रश्न येताच दुपारच्या डाकीनं आलेलं पत्र त्याला आठवलं. त्यात तिने लिहिलं होतं, महेश, आयुष्यात आपण झोके घेत असतो. आत्ताचा माझा उंचच उंच आणि एकटीचा, ज्यावेळी तुझा लांबचा आधार लांबच राहील आणि राजाचाही आधार नसेल, मी अधांतरी जाईन. उंच उंच झोक्यावर स्वप्नांच्या पायघड्यावरून. महेश, तू तातडीने ये. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. अगदी असशील तसा ये. मी तुझी वाट पाहते. यायचंच हं? बघ हं, तू नाही आलास तर. तिचं पत्र वाचून तो हसला.
किती वेगवेगळे मूड्स आहेत एकाच पत्रात, पण जायलाच हवं हे मात्र खरं. आता निर्मलाला सांगायचं काय? तो विचारात बुडला होता. शेवटी नियती असते हेच खरं. माणूस ठरवतो एक आणि होतं एक. सुखाचे क्षण घनगळून जावेत आणि दुःखाचे डोंगर हलता हलू नयेत, तसं झालं होतं. कशाला इथे येण्याचा मोह झाला? बाबूजींनी चटकन देऊनही टाकलं आपल्याला. आपण कधी परत गेलोच नाही. ते घर, ते बाबूजी, ती सावत्र आई, औदासीन्य काठोकाठ भरून आलेलं. दुःखात सुख एवढंच की निर्मलासाठी राजा होता. त्या उदासवाण्या घरात आनंद भरण्याचं सामर्थ्य आपल्यात आलं होतं. अखेर बाबूजींच्या नशिबाचे धागे आपण शिवणार असू तर शेवटी हेही मान्यच आहे. तो उदास झाला. नकळत एक दीर्घ श्वास बाहेर पडला. महेश, बस माझ्याजवळ. तो त्यांच्या जवळच्या खुर्चीवर बसला. त्यांनी त्याला आपल्या पलंगावर बसवलं. त्याचा हात घेऊन दोन्ही हाताने दाबला. महेश, मी जाणतो तुझी व्यथा. मी जाणतो सारं काही. मला तुझ्या जीवन गाण्याचे सूर कळलेत, स्वरही कळलेत. मी तुझ्या जीवनात अडगळ निर्माण केली आहे. यातून सुटण्याचा मार्ग नाही याचीही मला जाणीव आहे. दोन भिन्न प्रवृत्तीचे प्रवाह एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण अनुपमा दुसऱ्या कोणाकडे नांदणं अशक्य आहे. तिचे मूड्स आणि तिने स्वतः घेतलेले स्वातंत्र्य दुसरा जपणार नाही. तुझी मला संपूर्ण खात्री आहे. तुला त्रास व्हावा ही इच्छा कधीच नाही. माझा त्रास कमी व्हावा म्हणून प्रयत्न केलेत मी. तरीही मी तुला सांगतो, जर कधी असह्य झालं तर माझ्या वचनातून तू मुक्त आहेस. माझे शब्द सोडून तू मुक्त हो. मी तुझ्यावर कधीच रागावणार नाही, कधीच रागावणार नाही माझ्या मित्रा. त्यांचे डोळे गच्च भरून आले. महेशला गदगदून आलं. साहेबांच्या छातीवर डोकं ठेवून तो रडत राहिला. साहेब त्याच्या केसावरून हात फिरवत होते. स्वतःला सावरत तो उठला. ओठावर हसू आणत म्हणाला, इट्स ओके सर, डोंट माइंड सर. त्याच्या तोंडून सफाईदार वाक्य बाहेर आलं, आय एम प्राऊड ऑफ यू माय फ्रेंड. महेश नागपूरला आल्यावर प्रायव्हेट शिकता शिकता MA झाला होता. साहेब त्याच्यावर कमालीचे प्रसन्न होते. पण आज मात्र एकीकडे सुटल्याचा आनंद, दुसरीकडे अस्वस्थता. ते एकाएकी प्रचंड थकले. खूप झोप दाटून आली. ते अति थकल्या स्वरात म्हणाले, साहेब निश्चिंत मनाने झोपा, सारं चांगलंच होईल. पाहता पाहता साहेब झोपलेही. महेशच्या मनात असंख्य वादळ क्षणापूर्वी त्यांनीच निर्माण केली होती. तो मात्र त्यांच्या जवळच्या खुर्चीवर मनस्क बसला होता, पराजित योद्ध्याप्रमाणे. जीवनातल्या चढत्या उतरत्या क्षणांची बेरीज करताना त्याला जाणवलं की आपल्या हाती काही झालं नाही. समुद्राच्या वाळूत उभं राहिल्यावर प्रत्येक येणारी लाट पायाखालची वाळू ही ओढून नेत होती. आपण यशाच्या शिखराकडे चाललो आहोत हा त्याचा भ्रम होता. जीवनाच्या प्रत्येक वळणावर उभं राहिलं की मागचं काहीच दृष्टीस पडू नये, मागे पुन्हा वळताही येऊ नये अशी त्याची स्थिती होती. नशिबाबरोबर चालणं तेवढं त्याच्या हाती होतं. पहाट सुगंधाने उमलत होती. प्राजक्ताने बहरलेल्या जुईचा संमिश्र गंध जाणवत होता. तो उठून बाहेर आला. दाराशीच प्राजक्ताने आपला सुगंध कोश खाली केला होता. पहाटेची राणी उषा सुंदरी आपल्या रंगमहालात आली होती. चांदण्याची फुलं एकत्र भरून ती रविराजाची मानस पूजा करत होती. निसर्गातलं हे अनुपम प्रीतिराधन पाहताना महेशचे डोळे भरून आले होते. आता दशदिशा उजळणार होत्या. प्रकाश पर्वाला प्रारंभ होणार होता. पण त्याचं मन क्षणोक्षणी काळवंडत होतं.
त्याच्या मनाच्या दिशा अंधाराने भरून आल्या होत्या. त्याने चेहऱ्यावर ओंजळ झाकून घेतली. भर दुपारची वेळ, सर्वत्र उन्हाने करपलेलं, अंगातून घामाच्या धारा, त्यात नर्मदा शांत, संथ आणि अंतर्यामी थंड. महेश एका झाडाच्या सावलीत विषण्ण मनाने नर्मदेच्या काठावर बसला होता. 6 वर्षाने तो नर्मदा पाहत होता. त्याला जाणवलं, नर्मदा आपल्या मनात आहे, आपल्या रंगात सामावलेली आहे. आपण तसं सर्वांना गृहीत धरूनच चाललोय. नर्मदेला, निर्मलाला, बाबूजींना, राजाला, पण आपल्याला कुणीही गृहीत धरलं नाही. खरंच आपल्या जवळचं कुणी नव्हतंच. त्याच्या मनाचा बांध कोसळला होता. पाहता पाहता कडक उन्हात ही ढग आले. आकाशाच्या कडा काळवंडून आल्या. डोंगरकडे सावळे काळे झाले होते, पण कुठेही पाऊस नव्हता. वातावरण गुदमरलं होतं. ढगांची छाया नर्मदेतही होती. त्याच्या मनासारखी नर्मदा ही वातावरणामुळे अस्वस्थ झाली होती, पण कुणीही त्याला समजावणारं नव्हतं. नर्मदेसारखाच तो एकटा, अगदी एकटाच होता. गेल्या 2 महिन्यात वेगाने घटना घडल्या होत्या. प्रवाह पतितासारखा तो ह्या घटना प्रवाहात प्रवाहित झाला होता. प्रत्येक वेळी नियती विरुद्ध जावं, लढावं अशी संधीच नियतीने दिली नव्हती. असं का? या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं. निर्मलाचं पत्र आलं तेव्हा त्याने जायचं ठरवलं होतं आणि येतोय अशी तारही करायचं त्यानं ठरवलं होतं. पण त्याच वेळी मधुकामिनी आली होती. साहेबांनी तिचं चित्र काढलं. त्याने त्यात वेड्यासारखे झपाटून जाऊन रंग भरले. साहेबांनी प्रथमच आलेल्या तरुणीचं चित्र काढणं तसं योग्य नव्हतं, पण संवेदनशील, कलासक्त मनाला काय जाणवेल हे कुणाला सांगता येणार नाही, हेच खरं. पण आपण तरी रंग का भरावेत? आपल्याही मनात ती लग्न झालेली मधुकामिनी होतीच, म्हणूनच तिला कॅनव्हासवर चित्रित करण्याचा मोह आपल्याला आवरता आला नाही. आयुष्यात प्रथमच कुंचला धरला तो मधुकामिनीसाठी. सौंदर्य दृष्टीने पाहणं यात गैर नाहीच. निसर्गाचा तो सौंदर्य साक्षात्कार किती उत्कट, किती सुंदर आणि पवित्र असतो. त्याला सद्भावना विकृत करत नाही. अकल्पित झालेलं सारं काही मधुकामिनी क्षणात आवडून गेली. नंतर त्याच दिवशी आलेला साहेबांचा दुसरा हार्ट अटॅक आणि त्याने घेतलेलं वचन. मन सैरभैर झालं. मार्ग कोंडला होता. त्यातूनही साहेबांनी काढल्या चित्रात रंग भरणं काय गरज होती त्याची? गरज आहे किंवा नाही हा विचार यायच्या आतच किती झटपट हातातून क्रिया घडली. असं व्हायला नको होतं असं आता वाटून काय फायदा? त्यातही अनुपमाने ते पाहणं मनाला विदीर्ण करतंय. खरं तर आपण कोणत्या भावनेनं ते चित्र रंगवलं असं विचार करूनही उमगत नाही की ते अपराधी वाटलं होतं. आजही थरार सुटतो अंगाला. निर्मला म्हणायची, पूर्वायुष्य अडचणीत गेलं तर उत्तरार्धात सुख मिळतं. कुठलं सुख? तो विषण्ण हसला. एखाद्याच्या आयुष्याची झोळीच फाटकी असते. कितीही काहीही टाका गळूनच जातं, पण आपल्या बाबतीत सुख घरगळत आणि दुःख झोळीला चिकटून बसतं. पूर्वार्ध काय आणि उत्तरार्ध काय? जीवनाचा अर्थच ओरबाडून घेणारे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.